नमस्कार, सुप्रभात, राम राम सगळ्या शेतकरी मित्रांना. आपण सध्या आहे मोडणीम गाय बाजारमध्ये आणि मोडणीम गाय बाजारमध्ये मागच्या बाजारी आपण बघितलं होतं की गायींची संख्या कमी होती, त्यामुळे दर पण हल्लेले होते. त्याचप्रमाणे आता दुधाला दर आहेत, ह्यावेळेस गायी पण आलेत, पण लोकांची संख्या कमी आहे. तरी पण आज दर राहिलेत आणि सकाळ सकाळ 2-3 गुलाल पडलेत. मागाशी 1,00,000ला 1 गुलाल पडलेला, ती गाय घरी गेली डायरेक्ट शेतकऱ्याच्या. आणि आता सध्या या 2 गायीवरती गुलाल पडलेला आहे. कसा झाला आहे शेडी व्यवहार? 86,000ला व्यवहार झाला बघा. ताजी वेलेली गाय, चारी सड समान, कुठून पण तुम्ही बघू शकता. ठेप्याला गाय बघा कशी झालेली. नातखुळा वस्तू 12-12 आरामशीर दूध देणार. आणि ही पण 1,00,000 प्लस गेलेली बघा. कशी गेली? 1,01,000 बघू शकता. खाली वासर आहे, ही पण ताजी वेलेली आहे. हिच्यासाठी तर अर्धा तास गोंधळ चालू होता बाजारामध्ये, फुल गर्दी. आणि ही पण 1,01,000. सर्रास किमती ह्या पहिल्या जशा 70-75च्या दरामध्ये होत्या, तशा गाय बघून किमती पण आहेत बघू शकता. पूर्ण 100%तली गाय आहे आणि एकदम ढिल्ली कास आहे. कुठल्या प्रकारची तटवलेली वगैरे तुम्हाला इथं दिसणार नाही. वेलेली आहे ताजी, त्याच्यामुळं 1,01,000 आणि 85,000. एकंदरीत 80-85 पासून लाखापर्यंत आजची रेंज राहणार आहे. मगाशी एक विकली, ती पण 1,00,000 पिटीच्या वरतीच गेलेली होती. ती गाय इथून गेलेली आहे. आणि बाजारामध्ये आज आकर्षण म्हटलं तर एक आदत वस्तू आली मोठ्या मापाची, ती तुम्हाला दाखवतो. तर बघा, विकलंय बघा हे आदत. आणि याच्यासाठी किती गर्दी झाली बघा इथं, बघू शकता. तर हे आदत कसं गेलंय आपण बघूया. अजून 13 दिवस टाइम होता येईल. दिला 1.25 लाख. एक नंबर किंमत आली, कारण असं कालवड आतापर्यंत बाजारामध्ये नव्हतं. चारी सडामध्ये अंतर, चारी सड समान आणि एकदम जो ठेपा पाहिजे गायला. तुम्ही घेतली 1,00,000. असू द्या सावकाश घ्या. 100%तलं. आणि कातणीची फिनिशिंग बघा, एकदम चमकबाज वासरू आहे बघा. आणि आदत आहे विशेष म्हणजे. आणि 13 दिवस टाइम आहे. किती दूध देईल बघा, अंदाज लावू शकत नाही आपण. 25+ पहिले येतालाच कालवड पिळणार बघा. इथं व्यवहार झालेला आहे. एक किती? 1,25. नातखुळा एकदम गरीब, शांत, समाधानी कालवड. कुठल्या गावाला गेलं? खंडाळीला गेले बघा. इथं पैसे घ्यायला चालू आहेत. ऑनलाईन व्यवहार काय झालाय, कॅश काय व्यवहार होणार आहे. तर बघू शकता आज बाजार भरपूर हल्ले, त्या मानाने वस्तू असेल तर किंमत लागणार आहे.